नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी सर राजमुद्रा ॲग्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचं जे काही लेक्चर आहे खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत हे लेक्चर पाहायचं आहे जर तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल तर. कारण की अलीकडच्या कालखंडामध्ये म्हणजेच ग्रामसेवक होण्यासाठी पात्रता निकष बदलण्यात आलेले आहेत. यामध्ये कृषी पदविका किंवा कृषी पदवीधर यांच्याबरोबरच जे काही 12वी पास उमेदवार आहेत हे सुद्धा ग्रामसेवक होऊ शकतात. परंतु 12वी पास असताना यांना किती गुणांनी पास आहेत, पर्सेंटेज किती आहेत, या थोड्याशा अटी आहेत, काय आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून म्हणजेच गेल्या 15 वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करतो. मागील 15 वर्षामध्ये 2 वेळा ग्रामसेवक परीक्षा ह्या उत्तीर्ण पण मी झालो. 2012 साली जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी आणि 2016-17 मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये. मग मित्रांनो, यामध्ये ग्रामसेवक होणं हे अत्यंत सोपं आहे आणि हे कोणत्या पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, काय केलं पाहिजे. अनेक मित्रांचे कॉल येत होते, अनेक मित्रांचे मेसेज येत होते की ग्रामसेवक होण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा लागतं, याची पूर्ण जी काही डिटेल्स आहे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, यामध्ये मी तुम्हाला सांगत असताना हे जी काही आहे मी तुम्हाला डिटेल्स प्रत्येक गोष्ट एक विश्लेषणात्मक मी तुम्हाला सांगणार आहे, प्रत्येक गोष्ट सांगणार आहे. यामध्ये 12वी पास उमेदवार आता ग्रामसेवक म्हणजेच आता अलीकडच्या कालखंडामध्ये नाव सुद्धा बदललेलं आहे. लक्षात आलं? नाव सुद्धा बदललेलं आहे. आता ग्रामपंचायत अधिकारी आहे. तुम्हाला दिसत असेल म्हणजे सगळ्यांची फेवरेट म्हणजे प्रत्येक अभ्यास करणारा विद्यार्थी, मला वाटतं की बाबा थोडासा वेळ ज्या ठिकाणी भेटला त्या ठिकाणी पंचायत नावाची वेब सिरीज पाहिलेली आहे आणि या पंचायत वेब सिरीज नंतर ग्रामसेवकचं क्रेज अजून वाढलेलं आपल्याला दिसतंय. यामध्ये तुम्हाला सांगत असताना हे ग्रामपंचायत अधिकारी हे जे नाव आहे या अगोदर ग्रामसेवक या नावाने ओळखायचे, परंतु आता ग्रामपंचायत अधिकारी झालाय. हे बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो, किती विषय असतात, त्या विषयांना वेटेज किती असतं, पात्रता किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहायचं आहे. लक्षात आलं? जर तुम्ही हा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, असेच ग्रामसेवकचे अनेक पदांचे जे काही टेक्निकल आहे त्या टेक्निकलचे जे काही ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक किंवा इतर सरळ सेवा भरतीसाठी व्हिडिओ जर तुम्हाला असे मोफत पाहिजे असतील तर हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला कामाला येऊ शकतं, कारण की खूप महत्वाची इन्फॉर्मेशन या ठिकाणापासून मिळत असते. मित्रांनो, तुम्हाला सांगत असताना या ठिकाणी बघा, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, गॅरंटेड, कारण की गेल्या 2011 सालापासून ते 2026 पर्यंतचा आपला प्रवास आणि या प्रवासामध्ये महाराष्ट्रातील तमाम ग्रामसेवक झालेले विद्यार्थी, महाराष्ट्रातील तमाम कृषी सहाय्यक झालेले विद्यार्थी यांचा समावेश. हे प्रवास छोटा नाहीये मित्रांनो, आणि या 2026च्या प्रवासामध्ये मला तुम्हाला सोबत घ्यायचं आहे आणि तुमच्या सोबत चालायचं आहे. आणि हे ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी आपण कसं बनवू शकतो यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगणार आहे. आता यामध्ये या ठिकाणी बघा, तुम्हाला सांगतो ग्रामसेवक पूर्ण अभ्यासक्रम काय आहे. सिंपल आहे, टेन्शन घेऊ नका. सिंपल आहे, एकदम एकदम सिंपल आहे. फक्त तुम्हाला सांगतो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत होते, बरोबर आहे. पोलीस भरतीची तयारी करत असताना तुम्ही मराठी हा विषय वाचलात, पोलीस भरतीची तयारी करत असताना गणित हा विषय वाचलात, पोलीस भरतीची तयारी करत असताना जीएस हा विषय तुम्ही वाचलात. म्हणजे आता मी जे 3 विषयाबद्दल बोललोय तुम्हाला, आणि इंग्रजी एक 4था विषय पोलीस भरतीला नाही, परंतु इतर सरळ सेवा तुम्ही ज्यावेळेस करताय त्यावेळेस हे 3-4 विषय जे आहेत, म्हणजे मी कोणते सांगतो याच्याकडे थोडंसं बारकाव्याने तुम्ही पाहायचंय. हे मराठी व्याकरण तुम्ही कुठल्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असताना हा विषय कंपल्सरी आहे. महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणजे हा विषय आपल्याला कंपल्सरी, मराठी व्याकरण हा विषय आपल्याला घेऊन चालावा लागतं. दुसरा म्हणजे इंग्रजी हा जो काही विषय आहे हा सुद्धा विषय प्रत्येक स्पर्धा परीक्षा सरळ सेवा कुठलीही करत असताना हा इंग्रजी विषय सुद्धा कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर हा जो काही गणित विषय आहे हा सुद्धा कंपल्सरी आहे. लक्षात आलं? आणि हा 4था विषय हा सामान्य ज्ञान हा विषय आहे, हा सुद्धा कंपल्सरी आहे, बरोबर आहे. पण हे 4 विषय आपल्याला आहेत, हे तुम्ही कॉमन सरळ सेवा म्हणजे जनरल तुम्ही कुठलीही सरळ सेवा तुम्ही देण्यासाठी हे 4 विषय आपल्याला घ्यावे लागतात. आणि 4 विषयामधून आपल्याला सरळ सेवेमधून असणारी जी काही पदभरती आहे ती आपण ह्या 4 विषय घेऊन सुद्धा आपल्याला नोकरी लागू शकते, जी काही नॉन टेक्निकल पद आहेत त्यांच्याबद्दल.
मग यामध्ये तुम्हाला सांगत असताना टेक्निकल पद, ग्रामसेवक हे टेक्निकल आहे, कृषी पदविका विद्यार्थ्यांसाठी होतं, परंतु कृषी पदविका धारकांवरती आणि पदवीधारकांवरती अन्याय करण्यात आला. 2012 मधला GR काय सांगतो, 2012च्या अगोदर हे जे आहे 2012च्या अगोदर या ठिकाणी काय झालं, हे कृषी पदविका आणि पदवीधर उमेदवार याच्यासाठी फक्त पात्र राहायचे. परंतु 2012 मध्ये GR आला आणि ह्या ग्रामसेवक पद हे 12वी 60% उत्तीर्ण असेल, 60% कुठल्याही शाखेच्या असू द्या, आर्ट असू द्या, सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, तो कुठलाही असू द्या, 12वीला जर 60% पेक्षा जास्त मार्क असतील तर तो ग्रामसेवकसाठी पात्र आहे असा निकष करण्यात आला. मग याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय, मग आपल्याला काय करायचंय, हा विषय ऑलरेडी आपला झालेला आहे, ऑलरेडी झालेला आहे, याला डबल वाचायची आवश्यकता आहे का? तुम्ही दुसरी स्पर्धा परीक्षा तयारी करताय, हा झालेला आहे. इंग्रजी तुम्ही ऑटोमॅटिक वाचलेली आहे, तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये गणित सोडवलेलं आहे, सामान्यान वाचलेलं आहे, फक्त विषय राहतो कोणता, हा कृषी घटक, याला तांत्रिक विषय म्हणतो मित्रांनो, हा तांत्रिक विषय आहे. आता ह्या तांत्रिक विषयामध्ये नीट समजून घेत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, प्रत्येकाचे 15 प्रश्न आहेत, म्हणजे मराठी 15 प्रश्न आहेत आणि इंग्रजी 15 प्रश्न आहेत, गणित 15 प्रश्न आहेत, सामान्यान 15 प्रश्न आहेत, बरोबर. आणि याच्यामध्ये कृषी घटक यानी की तांत्रिक याच्यामध्ये 40 प्रश्न आहेत. आता तांत्रिक घटकामध्ये इतर पण आहेत बरं का, तांत्रिक घटकामध्ये फक्त कृषी घटकच नाहीये, तर यामध्ये मी तुम्हाला सांगतो समाज सुधारकाचा भाग आहे, म्हणजेच या ठिकाणी पर्यावरणाचा थोडासा भाग आहे, म्हणजे नॉर्मल आहे. परंतु 40 प्रश्नापैकी जवळजवळ 35 प्रश्न हे कृषी घटकावरती असतात. याच्यामध्ये पंचायत राज सुद्धा आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, पंचायत राज सुद्धा आहे. म्हणून असा जो काही टेक्निकल म्हणजे या तांत्रिकचा जो काही विषय तयार करण्यात आला, हा आहे 40 प्रश्न 80 मार्क. मधून मी मेजर भाग जो आहे म्हणजे सर्वात जास्त विचारला जाणारा हा कृषी घटक, मागच्या परीक्षेमध्ये सुद्धा असं जवळजवळ 30 ते 35 क्वेश्चन हे ऍग्रिकल्चर वरती असतात आणि 5 क्वेश्चन हे पंचायत राज असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा समाज सुधारक असेल याच्यावरती विचारतात. आणि हे स्पेशल करायची गरज नाही, कारण की आपण हे पंचायत राज असेल, समाज सुधारक असेल, आपण ह्या GS विषयामध्ये ऑलरेडी केलेलं असतंय, लक्षात ठेवा. म्हणजे तांत्रिक मध्ये विषय राहिलाय फक्त ऍग्रिकल्चरचा, जो काही तांत्रिक घटक आहे हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. पेपर असतो तुम्हाला सांगतो 100 प्रश्न झाले, हे 100 प्रश्न आहेत आणि एका प्रश्नाला 2 गुण आहेत, 2 गुण आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 आहेत, म्हणून 100 प्रश्न आणि एकूण पेपर होतो 200 गुणांचा, 200 गुणांचा आहे. 45% घेणं अनिवार्य आहे, म्हणजेच 90 मार्क मिळवणे हे कंपल्सरी आहे महाराष्ट्र शासनाच्या रूल्स नुसार. जर 45% पेक्षा कमी मार्क मिळत असतील तर तुमचा विचार केला जाणार नाही. याचा अर्थ असा होतो की तुम्ही अपात्र आहात, म्हणजे यासाठी तुम्ही पेपर मधून क्वालिफाय झालेला नाहीयेत. 90+ मार्क मिळाले म्हणजे तुम्ही क्वालिफाय आहात. मग याच्या पुढे आपल्याला जायचंय, सिंपल आहे हे, तर बाकी तुम्ही अभ्यास केलेलं आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला हे सर्व आपल्याला सोपं वाटतंय. मी तर तुम्हाला सांगू का मित्रांनो, तुम्ही कुठलीही सरळ सेवा करत असेल, कुठलीही, तुम्ही A1 कंबाईन, ग्रुप बी, ग्रुप सी, टेन्शन घ्यायचं नाही. आणि किंवा तुम्ही पोलीस भरती करत असेल किंवा शिक्षक भरतीची तयारी करत असेल, पॅरलल मी असं तुम्हाला सांगेल, हे तर विषय सगळ्या परीक्षेला आहेत, पण हा जो काही कृषी घटक तांत्रिक आहे, थोडा थोडा जर विषय रोज वाचत जर चाललात ना, हा तुम्हाला मार्क देऊन जातो, लक्षात आलं. आणि तुम्हाला ग्रामसेवक मिळवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतीचा अधिकारी, म्हणजेच ग्रामपंचायतीचा सचिव तुम्ही असता. ग्रामसेवक आणि सरपंच दोघं मिळून, ग्रामसेवक आणि सरपंच दोघं मिळून, तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायत कशी चालवतात, तुम्हाला जास्त सांगायची गरज नाहीये, बरोबर आहे का. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना मित्रांनो एक लक्षात ठेवायचं, या पद्धतीनं हा पूर्ण सिलेबस स्ट्रक्चर आहे, नवीन सिलेबस आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला सांगतोय परीक्षा कोण देऊ शकतं, काय आहे हे पूर्ण निकष तुम्हाला मी डिटेल्स मध्ये सांगतो. तुम्हाला आहेत का, जर 12वीला 60% नसतील तर ह्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिल्यांदा पहिली अट अशी आहे, जर तुमच्याकडे हे कृषी पदविका असेल, म्हणजे 2 वर्षाचा 10वी वरचा कृषी डिप्लोमा जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला बाकी कुठलीच याच्यामधली फक्त हे 5 नंबरची पात्रता पाहिजे. ही जी काही अर्हता आहे म्हणजे कृषी पदविका आणि ह्याच्यासोबत संगणक प्रमाणपत्र असणं कंपल्सरी आवश्यक आहेच, लक्षात आलं. बाकी काही नसेल तरी चालतंय. जर तुमच्याकडे हे नसेल, कृषी पदविका नाहीये, परंतु तुम्ही काय आहात,
कृषीमध्ये पदवीधर आहात, महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठातील या ठिकाणी हे कोणत्याही शाखेचं कृषी विद्यापीठा अंतर्गत असणारी जी काही पदवी आहे त्या पदवीमध्ये तुमच्याकडे ही पदवी आहे आणि तुमच्याकडे जर संगणक कम्प्युटर आहे, हे संगणक तुमच्याकडे पात्रता, एक लक्षात ठेवा, ह्याच्यातली कुठलीही अर्हता असू द्या, तुम्हाला संगणक म्हणजे MSCIT किंवा CCC केंद्र सरकारचं असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा. जर हे प्रमाणपत्र अर्ज करत असताना जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अपात्र होऊ शकता. लक्षात आलं? हे अगोदर जर नसेल तर आता ऍडमिशन घ्या, मिळून जाईल. लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट बघा, हे दोन्हीही नाहीत तुमच्याकडे, हे दोन्हीही पण नाहीत, पण तुमच्याकडे समाज कल्याणची पदवी BSW आहे तरीही चालतं, तुम्ही ग्रामसेवक होऊ शकता. हे दोन्ही नसेल, जर तुमच्याकडे हे तिन्हीही नाहीयेत, कृषी पदविका पण नाहीयेत, तुम्ही कृषी पदवी पण नाहीयेत किंवा तुमच्याकडे समाज कल्याणची पदवी पण नाहीये आणि तुम्ही आत्ताच या वर्षी 12वी उत्तीर्ण झालात आणि तुम्हाला 12वीला 60% पेक्षा जास्त मार्क मिळालेत. किती टक्के? हे 60% गुण घेऊन म्हणजे 60% पेक्षा जास्त मार्क मिळाले, 60, 70, 80, 90, 100 पैकी 100 मिळाले तर चालते, पण 59.50 चालत नाही. लक्षात ठेवा, 59.50% जरी असेल तरी तुम्ही ग्रामसेवकला पात्र नाहीत, कारण की हे मी पाहिलेलं आहे, फॉर्म सबमिट होत नाहीये. त्याच्यामुळं हे जर असेल, हे कुणाकडेही असतं मित्रांनो, हे 60% कॉमन जवळपास मुलांकडे असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, हे कुठल्याही शाखेचा किमान 60% गुणासह उत्तीर्ण असावा. यापैकी जर तुमच्याकडे एकही पदवी किंवा पदविका असेल तर किंवा 12वी तुम्ही असाल तर तुम्ही ग्रामसेवक होऊ शकता. ग्रामसेवक होणं अत्यंत सोपं आहे. ग्रामसेवक व्हायला काही लागत नाही, फक्त आणि फक्त अभ्यास लागतो. लक्षात आलं? फक्त काय लागतंय? अभ्यास लागतंय. यामध्ये हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला एक लक्षात ठेवा, मी सांगतो, अजून काही इन्फॉर्मेशन, याच्या नोट्स पाहिजे असतील, ऍग्रीच्या नोट्स किंवा क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर तुम्हाला हे प्ले स्टोअर मधून हे बॅच साठी किंवा नोट्स साठी हे PV अकॅडमी नावाचं ऍप तुम्ही प्ले स्टोअर मधून डाउनलोड करा, प्ले स्टोअर मधून. आणि हे जे काही युट्यूब तुम्ही पाहिलंय आणि हे ऍग्री स्टडी एक्झाम आपलं टेलिग्राम चॅनल आहे, फक्त आणि फक्त तांत्रिक साठीच आहे. ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक महाराष्ट्रातली सर्वात जुनी, महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकची अकॅडमी जर सिलेबसची कुणी सुरू केली असेल 2011 पासून तर मी सुरू केलेली आहे मित्रांनो. आतापर्यंत हजारो महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक आहेत, कृषी सहाय्यक आहेत मित्रांनो. त्यामुळं हे ऍग्री स्टडी एक्झाम जे काही तुम्हाला ऑथेंटिक माहिती पाहिजे असेल कुठलीही या पदासाठी किंवा कुठलीही ऑथेंटिक माहिती, 100% ऑथेंटिक, यामध्ये 1% सुद्धा शंका नसेल तर तुम्हाला हे टेलिग्राम चॅनल तुम्हाला @ऍग्री स्टडी एक्झाम टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे. आणि हे नंबर आहेत, हे दोन्ही नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्हाला कुठल्याही अडचणी असेल, कसल्याही अडचणी असेल तर तुम्ही डायरेक्टली तुमचे प्रश्न याच्यावरती मांडू शकता आणि तुम्ही सांगू शकता. मित्रांनो तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतोय मी, या ठिकाणी लक्ष द्या. गेल्या वर्षी तुम्हाला सांगतोय, आपलं जे काही ग्रामसेवकचं खास स्पेशल पुस्तक आहे, आता यावर्षी हे पुस्तक नवीन आवृत्तीमध्ये येत्या आज साधारणतः 20 दिवस लागेल, अजून साधारणतः किती 20 दिवस लागेल. मी तुम्हाला सांगतो, एक साधारणतः 10 तारखेपर्यंत, 10 एप्रिल पर्यंत हे नवीन आवृत्ती स्वरूपामध्ये मी तुमच्या हातात हे पुस्तक अवेलेबल करून देणार आहे. म्हणजे हे जे पुस्तक आहे, गेल्या वर्षी माइलस्टोनची भूमिका ह्या पुस्तकाने राबवली. IBPS नी परीक्षा घेतली, पण ह्या पुस्तकाच्या बाहेरचा क्वेश्चनच आला नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. मग हे जे आहे ना, हे तांत्रिक घटक हे सिलेबस नुसार आहे, सिलेबस नुसार. याच्यामध्ये कट टू कट सिलेबस नुसार घेतलेलं आहे, याच्यामध्ये दुसरं काहीच फापट पसारा नाहीये. पूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेतलेलं आहे. आणि हे 10 एप्रिलला हे तुमच्या हातात पुस्तक मी देणार आहे. काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा ग्रामसेवक साठीच याच्यामध्ये फोकस करण्यात आलेला आहे. आणि हे ग्रामसेवक म्हणजे कृषी सेवक, ग्रामसेवकची परीक्षा देणारा, कृषी सहाय्यकची परीक्षा देणारा ग्रामसेवक पण देऊ शकतो. म्हणून याच्यामध्ये हे दोन्ही नाव दिलेले आहेत, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक. परंतु नवीन पुस्तक जे येणार आहे ते फक्त आणि फक्त घटकावर अवलंबून, म्हणजे पॅटर्न नुसार, म्हणजे कट टू कट, पॉइंट टू पॉइंट सिलेबस नुसार आहे. हे पुस्तक गेल्या वर्षी माइलस्टोन ठरलेलं आहे आणि या वर्षी सुद्धा जिल्हा परिषद भरतीमध्ये हे पुस्तक माइलस्टोन ठरणार आहे. यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये, मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. कारण त्याच्यासाठी हे पुस्तक तुम्हाला प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक शॉपवरती 10 एप्रिल नंतर
तुम्हाला अवेलेबल होणार आहे, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट नाहीये. खूप पुस्तकासाठी फोन येत आहेत, शॉर्टेज आहे. महाराष्ट्रातील एकही दुकानदारांकडे हे पुस्तक अवेलेबल नाहीये सध्या. त्याच्यामुळं तुम्ही उगाच कुठेही दुकानामध्ये जाऊ नका. 10 एप्रिल नंतरच तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ओके. त्यानंतर बघा, ही एक आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण एक बॅच लॉन्च केली आहे. म्हणजे काय होतं, आपल्याकडे एक म्हण आहे की आपल्याला ज्यावेळेस आपल्याला तहान लागते त्यावेळेस आपण विहीर खांदतो, परंतु असं नाहीये मित्रांनो. तुम्हाला सांगतो, एक साधारणतः आतापासून आपण जर प्लॅनिंग नुसार थोडं थोडं अभ्यास करत गेलो, ऍग्रिकल्चर सोपं नाहीये, एवढा हलक्यात पण घेऊ नका. जर आपण थोडं थोडं अभ्यास करत गेलो तर जिल्हा परिषद भरतीपर्यंत आपल्याला ग्रामसेवक होण्यापासून आपल्याला कुणी रोखू शकत नाही. पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी पहिल्या 50 विद्यार्थ्यांना फक्त आपण 1499 रुपये फीस घेतोय. फक्त 1499 पहिल्या 50 विद्यार्थ्यांना. आणि त्याच्यानंतर आपली जी काही फीस आहे हे 1999 रुपये आपली फीस आहे, मूळ फीस. ती फीस असेल 1999, परंतु पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी 1499 रुपये मी फीस सांगतोय मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जर ही बॅच घ्यायची असेल तर तुम्ही हे ऍप डाउनलोड करून आताच तात्काळ तुम्ही ही बॅच घेऊ शकता. ही बॅच मी लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये घेणार आहे. लाईव्ह म्हणजे ऑलरेडी तुम्हाला एक टाइम दिला जाईल, त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर होतील आणि त्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला वेळ भेटला नाही तर पुन्हा तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी रेकॉर्ड स्वरूपामध्ये सुद्धा ही बॅच अवेलेबल राहील. या बॅच मध्ये तुम्हाला सांगतो एक साधारणतः 20 क्वेश्चन पेपर होतील. किती? 20 क्वेश्चन पेपर होतील. याच्या पॅटर्न नुसार 20 क्वेश्चन पेपर या तांत्रिक विषयाचे. आणि यामध्ये हे 20 क्वेश्चन पेपर सुद्धा हे जे पहिले 50 विद्यार्थी आहेत यांच्यासाठी याच्यामध्ये हे 20 क्वेश्चनची टेस्ट सिरीज सुद्धा मोफत असणार आहे मित्रांनो. कारण की आपल्याला जास्त नाही घ्यायचे, जे घ्यायचे ना ते एकदम कडक, म्हणजे डायरेक्ट टॅलेंट घ्यायचा आहे आणि डायरेक्ट तो ग्रामपंचायतीच्या सचिव म्हणून मला तिथपर्यंत त्यांना पाठवायचा आहे. त्यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये मित्रांनो. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, हे अभ्यास करायचा आहे. आणि हे आहे ग्रामसेवकचा पॅटर्न. जर ग्रामसेवकच्या पगारीबद्दल, ग्रामसेवकच्या ह्याच्याबद्दल कुणाला वाटत असेल सर पगार किती आहे, पगार खूप असते मित्रा, काळजी करू नको. पगार खूप असते, एकदा ग्रामसेवक झाल्यानंतर कळेल. पगार खूप आहे. 3 वर्ष थोडंसं कंत्राटी पद्धत आहे शिक्षण सेवक कालावधीनुसार, म्हणजे त्याच्यानुसारच, परंतु पगार खूप आहे. आणि आता अधिकारी झालाय, ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे नॉट इज जोक बाबा, अख्खा गाव तुझ्या ताब्यात आहे. त्याच्यामुळं तुझ्या हातात आहे अभ्यास कसा करायचा, ग्रामसेवक बनायचा आहे की कुठली पोस्ट काढायची आहे हे तुझ्या हातात आहे. मी नक्की सांगतो तुमच्यासोबत 2 वेळा परीक्षा उत्तीर्ण असलेला मास्तर तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळं 2 वेळा म्हणजे तुम्हीही होऊ शकता, यामध्ये काही शंका नाहीये. अनुभव हे बाजारात मिळत नाहीये, अनुभव हे याच्या अनुभवानुसारच मिळत असतं. जाऊन आपण कुठेही जर भेटलं असतं तर दुकानावरून घेऊन आलो असतो. हे खूप 2011 पासून आपण हे चालत आलेलो आहे आणि ही परंपरा पुढे चालत राहणार आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही बॅच जॉईन केला तर जिल्हा परिषद भरतीपर्यंत तुम्हाला या बॅच मधून तुमच्या टेक्निकलला 40 पैकी 40 प्रश्न तुमचे बरोबर येतील. 80 पैकी 80 साधारणतः. इकडे जर 40 पैकी 35 प्लस पडू द्या हो, तुम्हाला सांगतो तुम्हाला ग्रामसेवक म्हणून कुणीही अडवू शकत नाही, हे गॅरंटेड सांगतो. बाकीचं आणि विशेष अजून एक गोष्ट सांगून देतो तुम्हाला जाता जाता, ज्या परीक्षेला टेक्निकल असतो, टेक्निकल म्हणजे तांत्रिक असे जे टेक्निकल विषय असतात, त्या प्रश्नाचा जो बाकी घटक असतो तो सोपा असतो. लक्षात आलं? तो सोपा असतो, हेही मी तुम्हाला सांगेल. त्याच्यामुळं थोडी रिस्क घ्या, बघा एकदा रिस्क घ्या आणि चुकू नका. फक्त मी तुम्हाला सांगतोय, चुकलात तर गेलात, काही अडचण नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, चुकलात तर संपलात, चुकलात तर गेलात, संधी पुन्हा येणार नाही. ओके, सर्वांना बेस्ट लक, सर्वांना शुभेच्छा. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जाता जाता एवढंच सांगेल, हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.